काहीतरी बदल होत आहेत Correct. आणि ती बदलता येते. एवढं मोठं संशोधन झालेलं आहे, आधुनिक संशोधन. त्यामुळे मग कॅन्सर वगैरे आधी आपल्याला डिटेक्ट करता येईल. आता याच्यामुळे कॅन्सर डिटेक्ट करण्याचं प्रमाण खूप सोपं व्हायला चाललंय. आता आपण बघतो की फॉर एक्झाम्पल ब्रेस्टचा कॅन्सर असतो, त्याच्यामध्ये ब्राका जीन्स म्हणून असतात. ती जी ब्राका जीन्स जर बदललेली असली तर मग त्या स्त्रीला ब्रेस्टचा किंवा ओव्हरीचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपल्याला उदाहरण कदाचित ऐकून माहिती असेल की फेमस जी ऍक्ट्रेस आहे हॉलिवूडची, अंजेलिना जोली नावाची, तर तिच्यामध्ये काय आढळलं होतं, तिने बघितलं की तिच्या आईला, तिच्या मावशीला ब्रेस्टचे आणि ओव्हरीचे कॅन्सर होते आणि म्हणून मग तिने स्वतःच्या टेस्ट करून घेतल्या आणि त्या स्वतःच्या टेस्ट करून असं आढळलं की तिला 86% चान्स होता की तिला कॅन्सर डेव्हलप होईल. त्याच्यामुळे तिने ब्रेस्ट काढून रिकन्स्ट्रक्ट करून घेतल्या आणि ओव्हरी सुद्धा काढून घेतल्या. ड्रास्टिक स्टेप झाली, पण म्हणजे इथपर्यंत आता प्रेडिक्शन करता येतं किंवा आणि मग तो टाळता येतं. त्याच्यामुळे पीसीओएस मध्ये सुद्धा हे करतात. पीसीओएस मध्ये सुद्धा जीन्स इन्व्हॉल्ड असतात. तर त्याच्यामुळे एक तर आपण म्हटलंच की इन्शुलिन रेझिस्टन्स, म्हणजे आई वडिलांना डायबिटीस आहे म्हणून ते मुलीकडे आलेलं असतं, ते जीन्स मधून पण आलेलं असतं. पण असे इतर जे पॉलिसिस्टिक ओव्हरीचं एक कारण असतं चुकीचं डाएटमुळे इन्फ्लमेशन वाढलेलं असतं. तर ते त्याचे जीन्स वेगळे असतात, हार्मोन्सचे जीन्स वेगळे असतात. त्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये अनेक जीन्स इन्व्हॉल्ड असतात, तेव्हा तिथे एक जीन नसतो की जो आपण बदलू शकतो असं. पण मी म्हटलं असं जीन एक्सप्रेशन बदलू शकतो, त्याच्यामुळे आपण तो डाएट आणि एक्सरसाइजनी ठीक करू शकतो. बरोबर, खूप महत्वाची माहिती आहे. हो, जेनेटिक्स आहे आणि जेनेटिक्स इतक्या